आणि आता पाहूया महाफास्ट न्यूज 100। मी मंत्रिमंडळात पाहिजे असा फडणवीस यांचा आग्रह होता, त्याची मी खात्री करून घेतली। मंत्रिमंडळातील विस्तारावरून भुजबळांचा मोठा दावा। भुजबळ नेहमी माझ्या संपर्कात असतात। उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य। सरकारची झाली दैना, त्यामुळे भुजबळांचं वहा नाही रहना योग्य। भुजबळांच्या नाराजीवर ठाकरेंचा टोला। प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर अवहेलना करण्यात आली त्याचा आहे। मंत्रिपद कुणी नाकारलं शोधावं लागेल। संतापलेल्या भुजबळांची प्रतिक्रिया। छगन भुजबळांची अजित पवारांवर उघड नाराजी। जेव्हा वाटेल तेव्हा उठ बस म्हणायला मी काय तुमच्या हातातलं लहान खेळणं आहे का? छगन भुजबळ संतापले। भुजबळांचा अध्याय संपवण्याचा निर्णय, मात्र भुजबळ संपणार नाहीत। मराठा विरुद्ध ओबीसी वादात भुजबळ लढले आणि त्यांचाच पत्ता कापला, हा अन्याय। छगन भुजबळांच्या नाराजीवरून आव्हाडांचा महायुतीवर निशाणा। कालपासून अजित पवार दिल्लीत असल्याची सूत्रांची माहिती। दादा नॉट रिचेबल प्रश्नावर भुजबळांनी हात जोडले। महिला व बालविकास विभाग आणि अर्थ खात्याचा पेच असल्याने दादा दिल्लीत असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांची नॉट रिचेबल होण्याची जुनी सवय। अजित पवार कुठे आहेत हे पहाटे बघा। अजितदादांवरील नॉट रिचेबलच्या प्रश्नावर ठाकरेंचा टोला। भुजबळांच्या रागाला बळी पडायला नको म्हणून अजितदादा नॉट रिचेबल असावे। भास्कर जाधव यांचा भुजबळांच्या नाराजीवरून अजित पवारांना टोला। भुजबळांनी थोडा संयम पाळायला हवा होता। जरांगें विरोधात भुजबळांचा वापर झाला हे स्पष्ट दिसत होतं। भुजबळांना ज्यांनी टोकाची भूमिका घ्यायला लावली त्यांनीच वाऱ्यावर सोडलं, राऊतांचं विधान। भुजबळांचा राज्यपाल पदासाठी विचार केला जाऊ शकतो। भुजबळांचं मोठं योगदान, राष्ट्रवादी त्याचे योग्य पुनर्वसन करेल, आशिष देशमुखांचं वक्तव्य। भुजबळांना मंत्रिपद देऊन कार्यकर्त्यांवरचा अन्याय दूर करा, त्यांना मंत्री करा अन्यथा राजीनामा देऊ, कार्यकर्त्यांचा इशारा। बारामतीत अजितदादांच्या निवासस्थानाबाहेर ओबीसी कार्यकर्त्यांचं आंदोलन। भुजबळांना मंत्रिपद न दिल्याने कार्यकर्ते आक्रमक, जोरदार घोषणाबाजी। जालन्याच्या अंबड शहरात ओबीसी संघटना आक्रमक। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन। अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त। सुधीर मुनगंटीवार जेपी नड्डांची भेट घेण्याची शक्यता। 18 ते 19 डिसेंबरला भेटण्याची शक्यता। मुनगंटीवारांची नड्डांसोबत फोनवर चर्चा, सूत्रांची माहिती। 15 तारखेला फडणवीसांचा फोन आलेला, यादीत नाव नसल्याचं सांगितलं। काहीतरी दुसरी जबाबदारी दिली जात असेल। नाराज असलेले मुनगंटीवारांचं वक्तव्य, तर पक्षासोबत चुकीचं वागणं योग्य नाही, मुनगंटीवारांची भूमिका। सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये खदखद। चंद्रपुरातील भाजप कार्यकर्त्यांची नागपूरपर्यंत पायी यात्रा। नागपुरात न्याय न मिळाल्यास दिल्ली पायी यात्रा काढण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार। मंत्रिपदावरून माझी कुठलीही नाराजी नाही, मात्र पक्ष संघटनेत पद घेणार नाही, सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार, धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। महायुतीत अद्याप 2 ते 3 खात्यांवरून घोळ, सूत्रांची माहिती। खातेवाटपावर आज महायुतीत पुन्हा चर्चा होणार, सूत्रांची माहिती। महायुतीत खातेवाटपावरून कुठलीही नाराजी नाही, लवकरच खातेवाटप जाहीर होईल, कॅबिनेट मंत्री गिरीश महाजनांची माहिती। 3 टर्म आमदार असताना मंत्रिपद मिळालं नाही, आता न मागता मिळालं, प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। तर आज किंवा उद्या खातेवाटप जाहीर होईल, सरनाईकांची माहिती। महायुतीत खातेवाटपात कुठलाही तिढा नाही, आज खातेवाटप होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही, उदय सामंतांचं खातेवाटपाबाबत विधान। अजून खातेवाटप नाही म्हणजे आपली गरज नाही असं समजून घ्यावं, आमदारांची नाराजी आणि मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरून नितीन राऊतांचा भाजप आणि महायुतीला टोला। पुरंदर आणि मागाटण्याच्या आमदारांच्या अश्रूंना कोण विचारतंय, शिवतारे प्रताप सुर्वेंच्या नाराजीवर संजय राऊतांचा निशाणा। रडणाऱ्यांच्या हातात खुळखुळा दिला जाईल, मुनगंटीवार संजय कुटेंच्याही अश्रूंना काय किंमत, महायुतीतील आमदारांच्या नाराजीवरून संजय राऊतांचा टोला। तानाजी सावंतांना मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। परंड्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतली आढावा बैठक। सावंतांना मंत्री करा, शिंदेना भेटून मागणी करणार, बैठकीत निर्णय। कूटनीती जमली नाही म्हणून प्रवाहात बाजूला राहण्याचा प्रसंग आला। भाजप आमदार संजय कुटेंची सोशल मीडियावर पोस्ट। मंत्रिपद न मिळाल्याने संजय कुटेंची नाराजी। आजचं काय आहे ते महत्त्वाचं, 2.5 वर्षाचं भविष्य कोणी पाहिलंय? नागपूरहून माजलगावला परतलेले अजित पवार गटाचे नाराज आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतिक्रिया। मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालेल्यांची शिंदे समजूत काढतील, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। एरवी वोट फॉर मशीन, फडणवीसांनी ईव्हीएम वरून केलेल्या वक्तव्याला आज ठाकरेंचं उत्तर। तर ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र, फडणवीसांनी केलं होतं वक्तव्य। धाराशिवच्या तुळजापूरमध्ये भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याने ओबीसी समाज आक्रमक। तहसील कार्यालयासमोर अजित पवारांचा जोरदार निषेध।
मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि आरोपीची एका हॉटेलमध्ये भेट. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ बोलावलेल्या खोपोली बंदला नागरिकांचा चांगला प्रतिसाद. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूच्या निषेधार्थ काढली रॅली. बीड परभणीतील घटनेवरून विरोधकांच्या सरकारविरोधात घोषणा, पायऱ्यांवर विरोधक आक्रमक, तर परभणी बीडच्या मुद्द्यावरून विरोधकांचा विधानसभेतून सभात्याग. सूर्यवंशीला पोलिसांनी मारहाण केली म्हणून त्याचा मृत्यू, गुंडांना सुरक्षा देण्यासाठी सरकारला बहुमत दिले का, वडेट्टीवारांचा हल्लाबोल. बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर इंडिया आघाडीचं आंदोलन. 7 आरोपींना तात्काळ अटक करण्याची इंडिया आघाडीची मागणी. बीड घटनेतील गुन्हेगाराला 2 बॉडीगार्ड कसे, वाल्मी कराडवरून संदीप क्षीरसागर यांचा सवाल. अधिवेशन संपेपर्यंत वाल्मी कराडला अटक करा, अन्यथा मोर्चा काढणार, क्षीरसागर यांचा सरकारला इशारा. वाल्मी कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध, वाल्मी कराड सरकारपेक्षा मोठा आहे का, जितेंद्र आव्हाडांचा सरकारला संतप्त सवाल. बीड परभणीच्या मुद्द्यावर आम्हाला बोलू दिलं जात नाही, आव्हाडांचा वडेट्टीवारांचा आरोप. उद्या विरोधी पक्षाचे सर्व नेते बीड आणि परभणीला जाणार, तर पुढील आठवड्यात बीडमध्ये प्रचंड मोठा मोर्चा काढणार, आव्हाड आणि वडेट्टीवारांची माहिती. रोहित पवारांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली. रोहित पवारांनी सूर्यवंशी कुटुंबियांशी संवाद साधला. सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. लोकसभेत एक देश एक निवडणूक विधेयक सादर, तर विधेयकाला इंडिया आघाडीचा विरोध. भाजपचे लोक हुकुमशाही आणण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत, सपाचा आरोप. एक देश एक निवडणूक होता कामा नये, मतदानाची प्रक्रिया पारदर्शक हवी, आपण कुणाला मत देतो हे समजायला हवं, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस शिंदेना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट, शंभूराज देसाई यांच्याकडून व्हिडिओ क्लिप सादर करत एसआयटी चौकशीची मागणी, तर दोषींवर कारवाई करणार, देसाईंचा इशारा. रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस. लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप, 7 दिवसात लेखी स्वरूपात स्पष्टीकरण देण्याचे आदेश. ठाकरे गटाने विरोधी पक्ष नेतेपदावरचा दावा सोडू नये, हा माझा आग्रह. मला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं की देऊ नये हा ठाकरेंचा अधिकार, भास्कर जाधव यांचं वक्तव्य. काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार, लवकरच प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल, त्यासाठी आज संध्याकाळी बैठक. काँग्रेस नेते नाना पटोलेंची माहिती. निकष न बदलता 2100 रुपये महिलांच्या खात्यात जमा करा, पैसे देताना आवडती आणि नावडती बहीण असं करू नका, उद्धव ठाकरे यांचा लाडकी बहीण योजनेवरून सरकारला इशारा. नागपूर विमानतळाजवळ अनोळखी व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सुषमा अंधारे यांचं ट्विट. फडणवीसांनी सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पाहावी, अंधारेंची मागणी. विरोधी पक्ष नेतेपदाबाबत ठाकरे गटात आज चर्चा होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे आमदारांची बैठक घेणार. ठाकरे गटाने विरोधी पक्ष नेतेपदाबाबत नियमावली मागवली होती. विधान परिषदेतील 7 आमदारांच्या नियुक्तीविरोधात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. राज्यपालांकडून झालेल्या 7 आमदारांच्या नियुक्ती रद्द करण्याची या याचिकेत मागणी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पक्षांकडून त्यांच्या घटनेची प्रत मागवली. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर विधिमंडळाचा सावध पवित्रा. मुंबई उपनगराला वाली कोण? भाजप आमदार योगेश सागर यांचा सवाल. योगेश सागर यांच्याकडून इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित. वाशिममध्ये पाणी टंचाईसाठी वापरलेल्या टँकर विहिरींचा मोबदला अद्याप प्रलंबित. शासनाने लवकरात लवकर निधी मंजूर करावा, मालकांची मागणी. धाराशिवमध्ये ग्राहकांना खरेदीवर पॉइंट न दिल्याने कापड दुकानदाराला 10,000चा दंड. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कारवाई.